अन्न हे शरीरामध्ये स्वस्थ टिकून राहण्यासाठी तर अतिशय महत्त्वाचं जसं आहे, त्याचबरोबर कसं आहे की पुढे आपल्याला उत्पन्न होणाऱ्या रोगापासून म्हणजे बचाव करण्यासाठी पण फार महत्त्वाचं आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण पुढे उत्पन्न होणाऱ्या रोगांना म्हणजे कसं आहे की प्रॉब्लेम होऊ नये म्हणून जसा महत्त्वाचा आहे, तसं प्रकृती मगाशी सांगितल्याप्रमाणे काही लोकांना म्हणजे ही महत्त्वाचं मला सांगावंसं वाटतं. प्रकृती, देश, बल, काल आणि त्या पद्धतीत म्हणजे इतर घटकांचा पण विचार केला गेलेला आहे, जेणेकरून आपण ज्या देशामध्ये आहोत जिथं जसं आपलं बल आहे त्या पद्धतीत आपला आहार हा असला पाहिजे. आहारापासून म्हणजे कसं आहे की 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या इथं क्लिअर करायच्या आहेत. म्हणजे आहारामध्ये एक तर कसं आहे की आपल्याला म्हणजे त्याच्यापासून मिळणारे जे काही दृश्य आहेत, अग्नी जो आहे आपल्या शरीराचं जे पोषण आहे ते फार चांगल्या पद्धतीत होत असतं. आणि जेणेकरून कसं आहे की ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला हितकर जे काही पदार्थ आहेत ते आपण घेतले पाहिजेत. इंद्रियावर ताबा ठेवून आपण म्हणजे खाल्लं पाहिजे आणि जेवलं पाहिजे, हे तितकंसं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर कसं आहे की आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आयुर्वेदात कुठं सांगितलेल्या आहेत, काय सांगितलेलं आहे, तर भावप्रकाशामध्ये याचा उल्लेख आढळतो. भावप्रकाशामध्ये याचा उल्लेख जो आहे अतिशय चांगल्या पद्धतीत आढळतो. आणि याच्यामध्ये कसं आहे की वेगवेगळे 6 प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्ही ओके संदीप सर पुन्हा एकदा वेलकम. काही लोकांनी कॉल केला होता त्यामुळे प्रॉब्लेम झाला होता की जेणेकरून म्हणजे इंटरप्शन निर्माण झाला. तर अनेक जण कॉल करतायत पण लाईव्हच्या वेळी कॉल आल्यामुळं डिस्टर्बन्स निर्माण होतं. तर समजावून घ्या. भावप्रकाशातले 6 काय जे प्रकार आहेत. आता भावप्रकाश काय आहे? भावप्रकाश हे म्हणजे आयुर्वेदातला एक अतिशय असा महत्त्वाचा एक ग्रंथ आहे, ज्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आढळतो जिथे म्हणजे कसं आहे की म्हणजे वेगवेगळे प्रकार सांगितले. जेवणाची म्हणजे बाकीचे आहारातले जो विषय आहे तो फार क्लिअरली सांगितला आहे, तो आपण जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. तर वेगवेगळे जे प्रकार आहेत, चुष्य म्हणजे काय, म्हणजे कसं आहे चोकून खाण्याचे काही पदार्थ आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे संत्री असेल, ऊस असेल, तोही आपल्याला म्हणजे कसं आहे की सांगितलेला आहे. पेयामध्ये आपण काही गोष्टी घेत असतो, पाणी असेल, दूध असेल, ह्या गोष्टी घेत असतो. त्याच्यामध्ये लेहमध्ये आहे चाटण करण्यासाठी आपण काही पदार्थ घेत असतो, मध असेल, आवले असेल, त्या गोष्टी घेत असतो. त्याच्याबरोबर भोज्य म्हणजे भात असेल, खिचडी असेल, ह्या गोष्टी आपण घेत असतो. ओके, तर त्याच्याबरोबर भक्ष्य म्हणून जे आहे म्हणजे तुकडे जे असतील ते चावून खाऊन आपण म्हणजे कसं आहे की लाडू वगैरे असेल याच्यामध्ये मोडतं. आणि चव्य म्हणजे चावून तोंडातून घेत असतो आपण. तर ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर ह्या आपल्याला कसं आहेत की 6 गोष्टी माहिती झाल्यानंतर आपण थोडंसं म्हणजे क्लिअरली थोडंसं मी तुम्हाला सांगतो की पाणी जे आहे ते कधी घ्यावं, केवढं घ्यावं. आता हा बराचसा म्हणजे कसं आहे की उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतो. तर आयुर्वेदानं काय सांगितलं याच्याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया, राईट. तर जेवणापूर्वी म्हणजे कसं आहे की बरेच लोक पाणी पितात पण ते थोडंसं चुकीचं आहे. त्याच्यामुळं काय होतं, एक तर अग्निमंद होतो आणि अग्निमंद झाल्यामुळं आपल्याला जेवण व्यवस्थित जात नाही. तर जेवायला बसत असताना कृपा करून कोणी पाणी पिऊ नका, जेणेकरून लगेच जर पाणी पित असाल. उत्तम सर वेलकम. तर कृपा करून ह्या गोष्टी करू नका. जेवणापूर्वी लगेच म्हणजे कसं आहे की पाणी पिऊ नका. जेवणानंतर सुद्धा म्हणजे कसं आहे की जर लगेच पाणी पित असाल तर स्थौल्य निर्माण होण्याची शक्यता आहे, लठ्ठपणा निर्माण होण्याची शक्यता आहे. तर जे काय पोटामध्ये कप निर्माण होण्याची शक्यता आहे, आमाशयात कप निर्माण होण्याची शक्यता आहे. तर ओके, तर त्याच्यानंतर जेवताना म्हणजे थोडं थोडं पाणी पिलं किंवा जेवताना म्हणजे कसं आहे की थोडंसं म्हणजे कसं आहे की तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की सौम्य पाणी जर पिलं तर तो फार महत्त्वाचा विषय आहे की सौम्य जर पाणी पिलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो. आता कसं आहे की धातू साम्य राहू शकतात, शरीरातल्या धातू जे आहेत चांगल्या पद्धतीत टिकून राहू शकतात. ओके, 1 तासाने म्हणजे जर जेवणानंतर जर तुम्ही पाणी पित असाल, पाणी किती लिटर प्यावे? ओके, बेस्ट क्वेश्चन आहे. त्या प्रश्नाचं उत्तर फार तुम्हाला एक सिम्पलमध्ये देतो. तर आपला बॉडी वेट किती आहे हे फार महत्त्वाचं आहे. समजा बॉडी वेट आपण टाईप करू शकताय संदीप सर, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर मिळेल. तर बॉडी वेट जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. बॉडी वेट समजा फॉर एक्झाम्पल तुमचं 60 किलो जर वजन असेल तर कसं आहे की पर 1 kg पर 20 kg 1 लिटर ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड. म्हणजे राऊंड अबाउट कसं आहे की मिनिमम 3 लिटर तरी मिनिमम पाणी पिणं आवश्यक आहे. समजा कसं आहे की तुमचा 80च्या जर पुढं असेल किंवा 80च्या आसपास असेल तर ओके सतीश सोळुंकर सर तुम्हाला राऊंड अबाउट 3 ते 3.5 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तर हे कसं आहे की पर
कॅल्क्युलेशन कसं सांगितलं आहे बघा, मी फार सुंदर कॅल्क्युलेशन सांगितलं आहे, ते लक्षात ठेवा तुम्ही. पर 20 kg 1 liter ऑफ वॉटर, राईट. तर हे फार महत्त्वाचं आहे आपल्याला, म्हणजे पाणी इतकं प्रमाणात असणं आवश्यक आहे. ओके, पाणी हे एका तासाने प्यावे असं सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये. कसं आहे की लगेच 70 म्हटल्यानंतर तुम्हाला आसपास तुमच्या बॉडीप्रमाणे कसं आहे की 3.5 लिटर तुम्हाला पाण्याची आवश्यकता आहे. तर हे आपण तुम्ही करू शकता, राईट. तर एका तासाने पाणी पिणं हे फार उत्तम होईल असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तर 56 kg, तर राऊंड अबाउट इट इज राऊंड टू बी 3 liters ऑफ वॉटर. उत्तम सर. ओके, त्याच्यानंतर आपल्याला आपलं प्रत्येकाचं वजन तुम्ही लिहिला तर मला प्रत्येकांच्या बरोबर आज त्याच गोष्टी डिस्कस करायला लागतील. आपण पुढचे पण पॉईंट जाणून घेऊ. ओके, श्रेणिक शंभू शेटे, वेलकम. तर नक्कीच आपण पुढचे पॉईंट्स पण आपण समजावून घेऊ. तर आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, अध्ययन म्हणून जे काय विषय आहे त्याच्यामध्ये कसं आहे की जेवणानंतर म्हणजे कसं आहे की लगेच म्हणजे 3-4 तासामध्ये लगेच पुन्हा लगेच जेवण घेऊ नये. म्हणजे कसं आहे की ताबडतोब आत्ता जेवला आणि लगेच 3-4 तासानं म्हणजे लगेच आणि काही खाणं हे म्हणजे चुकीचं सांगितलेलं आहे. अध्ययन म्हणतो त्याला आपण. तर हे काही नियम आहेत ते म्हणजे विषम भोजन म्हणा, अयोग्य काळी जेवणं म्हणजे तेही म्हणजे विषम म्हणजे चुकीचं आहे. त्याच्याबरोबर भूक न लागताच म्हणजे तुम्ही जर जेवत असाल तर तेही फार चुकीचं आहे. आणि संशन म्हणतो आपण, म्हणजे कसं की ह्याच्यामध्ये पथ्य आणि अपथ्यकर एकत्र पदार्थ म्हणजे एकत्र खाणे. म्हणजे काही लोकांचं म्हणजे कसं आहे की दूध आणि मांस एकत्र जर खाल्लं तर इट इज अ व्हेरी म्हणजे डेंजरस. अन्नशन म्हणजे कसं आहे की लंघन उपवास किंवा अतिप्रमाणात म्हणजे उपवास, अतिप्रमाणात म्हणजे कसं आहे की ह्या जर गोष्टी झाल्या त्याही इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात होतात शरीरावर, म्हणजे अग्नीवर आणि आपल्या बॉडीवर. तर विरुद्धासन जे आहे म्हणजे कसं आहे की देश, काल, बल हे जे काय आहे आपलं म्हणजे ते बघून आपण खाणं महत्त्वाचं आहे. म्हणजे देश म्हणजे आपल्याला कसं आहे की आता ज्या एरियात आपण राहतो त्या एरियाला अनुसरून आपलं खाणं पिणं असलं पाहिजे. काल जे आहे म्हणजे वेळेप्रमाणे ऋतूप्रमाणे खाणं पिणं असलं पाहिजे. आणि जो काय आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अग्नी जो आहे तुमचा कशा पद्धतीत आहे ते बघून आपण खाल्लं पाहिजे, राईट. आपण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली म्हणजे आता माहिती होत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्यानंतर थोडंसं कसं आहे की प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होण्याची जास्त शक्यता आहे आज. कारण बरेचसे सिक्रेट्स मी तुम्हाला शेअर करणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये पाकविरुद्ध काय गोष्टी असतील. म्हणजे न शिजवलेलं अन्न म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे लोक खात असतात, दॅट इज ऑल्सो डेंजरस. आणि संस्कार विरुद्ध जर आपण म्हणत असाल तर काही वेळा म्हणजे अतिप्रमाणात शिजवलेले किंवा म्हणजे त्याच्यामध्ये आजचं जे काही जीवन आहे फार डेंजरस. म्हणजे कसं आहे की त्याच्यामध्ये लाईफस्टाईल रिलेटेड पिझ्झा असेल, बर्गर असेल, तर त्याही गोष्टी म्हणजे कसं आहे की संस्कार विरुद्ध आपण त्याला म्हणतो. आणि तेही आपल्याला म्हणजे कसं आहे की शरीराला जेणेकरून अहितकर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे लक्षात येत असतील तर तुम्ही टाईप करू शकता येस म्हणून, म्हणजे जेणेकरून मला पुढे जाता येईल. भारतीय आहारामध्ये फार महत्त्व कोणत्या कोणत्या गोष्टीला दिलं आहे आपण ते जाणून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये अगदी मी आज सांगणार आहे की म्हणजे जेवणामध्ये काय काय आपलं म्हणजे भारतीय म्हणजे थाळी कशी असते किंवा काय असते, आपले पारंपरिक आहार कसा आहे आणि त्याचा आपला बेनिफिट किती पद्धतीत होऊ शकतो ते आपण बोलणार आहे. तत्पूर्वी कसं आहे की आपण एका गोष्टीवर जरा फोकस टाकतो मी, जेणेकरून म्हणजे जी सुरुवात होते आपली सकाळची, आपण चहा आणि बिस्किट काही लोक घेत असतात आणि इट इज अ व्हेरी म्हणजे मच डिस्कसेबल पॉईंट आहे. आणि हा विषय मला तुम्हाला म्हणजे कसं आहे की क्लिअर करायचा आहे. आपण चहा घेत असाल तर चहा आणि बिस्किट घेत असाल तर हा म्हणजे तुम्हाला फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. जेणेकरून कसं आहे की आपण चहाचा वापर जर जास्त करत असला तर त्याच्यामध्ये आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो, ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला नक्कीच पुढं भविष्यात जाऊन थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याच्याबरोबर असणारं जे बिस्किट आहे तेही फार प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि ते आपण थोडंसं म्हणजे कसं आहे की जे काय मैदाजन्य पदार्थ आहेत, मैदाजन्य पदार्थ तुमच्यासाठी फार हानिकारक होऊ शकतात. आता मैदा हे आयुर्वेदात कुठेही उल्लेख केलेला नाही आणि मैदा हा कसा असतो तुम्हाला माहिती आहे. आणि मैद्याविषयी मला थोडंसं फोकस टाकायचं आहे. आणि मैदा म्हणजे कसा इट इज वी कॉल म्हणजे आपण जे म्हणतो त्याला म्हणजे व्हाईट पॉयझन म्हणू शकतो आपण. इट इज अ व्हाईट पॉयझन. कारण कसं आहे की ते अगदी म्हणजे फेविकॉलसारखा म्हणजे जो चिकटपणा आहे त्याच्यामध्ये फेविकॉलसारखा एक चिकटपणा निर्माण होतो. तुम्ही बघा मैद्याचं एखादं पिठापासून ते तयार केलेलं एखादी गोष्ट असेल तर लांबते अगदी म्हणजे रबरासारखी ताणली जाते. तर शरीरात आत गेल्यानंतर काय होऊ शकेल ह्याचा विचार तुम्ही करू शकता. तर फेविकॉलसारखा म्हणजे कसं आहे की तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे आतून जे आहेत तर आमाशयाला म्हणजे चिकटण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं कसं आहे की पोट न साफ होणे
हा प्रॉब्लेम राहू शकतो भविष्यात. म्हणजे तुम्हाला कसं की पोटाचे व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. तर मैदा हा किती डेंजर आहे बघा. त्याच्यामध्ये बेन्झॉईल पेरॉक्साईड म्हणून एक व्हाईटनेस येण्यासाठी एक केमिकल टाकलं जातं. तर इट इज ऑल्सो व्हेरी डेंजरस. आणि हे बेन्झॉईल पेरॉक्साईड जे आहे ते त्याच्यामुळं कसं होतं की व्हाईटपणा जो आहे त्याच्यातला मैद्यातला येत असतो. आणि ॲलॉक्झेन म्हणून एक केमिकल असतं जेणेकरून त्याच्यामुळं एक सॉफ्टनेस क्रिएट होतो. तर बघा आता ह्या दोन्ही केमिकल शरीराला फारच हानिकारक आहेत. जेणेकरून आपण हे जर मैदा खात असू आणि मैद्याचे पदार्थ खात असू तर व्हेरी डेंजरस. तर गंगाचरण सर वेलकम, राहुल सर वेलकम. तर मैद्याविषयी तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे माहिती मिळाली अशी मला वाटतं. कारण मैदा किती डेंजरस आहे हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला आपण बाकीच्या गोष्टीवर फोकस टाकतो. आता मैद्याचे म्हणजे बरेचसे पदार्थ आहेत. त्याच्यामध्ये बर्गर, पिझ्झा या सगळ्या गोष्टी जरा सोडून देऊ आपण. पण त्याच्याबरोबर कसं आहे की आपल्याकडे बिस्किट, बटर आणि बेकरीचे बरेचसे पदार्थ जे आहेत ते आपण खातो. आणि दॅट इज ऑल्सो वन मोर थिंग दॅट इज टू मच डेंजरस फॉर आवर बॉडी. आता हे जे आहे आपल्या कसं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये आपले पदार्थ नाही आहेत हे तुम्हालाही माहिती आहे. मग आमचं जे जेवण आहे, पारंपरिक जेवण आहे, त्या विषयावर आपण फोकस टाकू. आणि पारंपरिक जेवण किती महत्त्वाचं आहे बघा. त्याच्यामध्ये आपण काय काय घेतो म्हणजे कसं आहे की जनरली आज जर तुम्ही डायटिशियनकडे गेला तर डायटिशियनविषयी म्हणजे डायटिशियन 10,000 ते 15,000 रुपये घेतल्याशिवाय तुमच्यावर डिस्कस करणार नाहीत किंवा तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक डाएट चार्ट करून देणार नाहीत. तर ते आपण आज सिम्पली आपण या ठिकाणी म्हणजे फोकस टाकून सगळ्यांना मी सांगू इच्छितो की जो भारतीय आहार आहे तो किती महत्त्वाचा आहे. आपल्या जर पारंपरिक आहाराचा जर एक हे बघितला काय काय असतं आपल्यामध्ये तुम्हालाही म्हणजे माहिती आहे की त्याच्यामध्ये आमटी असेल, वरण असेल, भात असेल, भाकरी असेल, चपाती असेल आणि त्याच्याबरोबर पापड असेल, चटणी असेल, तूप असेल, लोणचे, ताक आणि काही एखादा गोड पदार्थ. ओके, ह्या सगळे जे काही पदार्थ आहेत ते आपण म्हणजे खात असतो. आणि त्या पदार्थामध्ये आपल्याला काय मिळतं आणि काय नाही ते आपण तर प्रवीण दायंगडे वेलकम, जय हिंद. आणि तर विजयाताई काकी आपलंही वेलकम. तर आपण ह्यामध्ये गहू जे आहे आपल्याला म्हणजे कसं आहे की आपण वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत त्याच्यामध्ये आज. जेणेकरून कसं आहे की गव्हाचा जे पदार्थ असतो त्याच्यामध्ये ग्लुटेन असतं. ग्लुटेन कंटेंट जे आहे ते पचनाला थोडंसं जड आहे. आणि पचनाला जरी जड असलं तर अगणी जो आहे, अगणी म्हणजे ज्यांचा म्हणजे चांगला आहे त्यांनी खाल्लेलं तर हरकत नाही. पण गव्हाचे जे पदार्थ आहेत ते गव्हाचे पदार्थ जे आपण चपाती करतो जेणेकरून तुमचा व्यायाम भरपूर होत असेल, जर तुमचं काम जास्त असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे बल्य म्हणून सांगितलं आहे. त्यावेळेला तुम्ही शारीरिक काम करण्यासाठी म्हणजे जास्त म्हणजे तुम्हाला करावं लागत असेल तर गव्हाचे पदार्थ तुम्ही नक्कीच खायला काय हरकत नाही. तर नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाची आपल्याला म्हणजे महाराष्ट्रीयन थाळीमध्ये जेणेकरून जे महत्त्वाचं आपण जे खातो आणि पूर्वपरंपरा चालत आलेलं आहे आणि बरेच म्हणजे लोक खात आहेत. त्याच्यामध्ये आपले आजी आजोबा असतील किंवा बरेच आपले जे महाराष्ट्रीयन जे सगळी लोक आहेत त्याच्यामध्ये बाजरीची भाकरी असेल, ज्वारीची भाकरी असेल, हे अतिशय आपल्यासाठी फार चांगलं आहे. आणि महाराष्ट्राचा जो काय प्रदेश आहे, महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये प्रचंड प्रमाणात मिळणारी ज्वारी जी आहे ती आपल्याला म्हणजे कसं आहे की फार चांगल्या पद्धतीत शरीराला म्हणजे चांगल्या पद्धतीत उपयोगी पडते. कारण एकतर तुम्हाला त्याच्यामध्ये एकतर अग्निवर्धक आहे, तुम्हाला खाऊन झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला भूक लागणार. आणि ओके, तर ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अग्निवर्धक, शरीराचं मेटाबॉलिझम चांगल्या पद्धतीत राहू शकतं. तुमची स्किन जी आहे स्किन फार चांगल्या पद्धतीत राहू शकते. स्किनचे तुम्हाला त्रास होणार नाहीत. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा येणार नाही. आणि त्याच्यानंतर आम्लपित्ताचा हमखास त्रास होणार नाही. ह्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या जेणेकरून तुम्ही बाजरीची भाकरी किंवा भाकरीमध्ये तुम्ही भाकरीचं जेवण असेल तर फार चांगल्या पद्धतीत उपयोग होऊ शकते. आता त्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे आपण डाळ, आपण वेगवेगळ्या डाळी खातो पण त्याच्यामध्ये मी एक 2-4 डाळीचा आज उल्लेख करेन जेणेकरून तुम्हाला म्हणजे त्याचा पॉईंट लक्षात येईल. कारण हा जो काय पार्ट असतो तो बऱ्यापैकी तुम्हाला कसं आहे की थोडक्यात तुम्हाला भरपूर काही सांगून जायचं आहे. तर डाळ बघा, मूग डाळ असेल, मूग डाळ जी आहे फार चांगल्या पद्धतीत मूग डाळीचा उपयोग होतो. ज्यांना किडनी किंवा लाईट फिवरमध्ये असेल किंवा स्त्रीरोगामध्ये काही म्हणजे प्रॉब्लेम्स असतील त्यांच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीत मुगीच्या डाळीचा उपयोग होतो. म्हणजे हे एकतर शक्तिवर्धक आहे आणि दुसरं म्हणजे बलवर्धक आहे. जेणेकरून ज्या वेळी म्हणजे कसं आहे की घरी एखादा म्हणजे पेशंट असेल किंवा तुम्हाला खाण्यापिण्यातल्या गोष्टीमध्ये तुम्हाला काही सुचवायचं असेल तर मूग डाळ हे फार चांगल्या पद्धतीत, मूग डाळाचं पाणी
काही प्रमाणात मूग डाळ आणि पाणी म्हणजे हे पण दिलं जातं. तर BP कंट्रोलमध्ये राहण्यासाठी पण फार चांगला पद्धतीत उपयोग होतो आणि त्याच्या पद्धतीत पाईल्स आणि कोलेस्ट्रॉल अजिबात तुमच्या शरीरातला वाढणार नाही अशा पद्धतीत मुगीच्या डाळीचं महत्त्व हे फार आहे. तर जेवणामध्ये तुम्ही मुगीचं डाळ मूग जी आहे हिरवी मूग जी आहे ती प्रचंड प्रमाणात वापरली तर काय हरकत नाही. तर आपल्याकडे हे फार चांगल्या पद्धतीत म्हणजे महाराष्ट्रीयन थाळीमध्ये मुगीच्या डाळीचा उपयोग फार चांगल्या पद्धतीत सांगितलेला आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणजे कसं आहे की उडीद डाळ ही पण वापरतो. ओके, नो क्रॅब डाएट. ओके संदीप सर, बरेचसे प्रश्न आहेत. आपले जे प्रश्न आहेत ते आपण आणि परत शेवटला घेऊ. उडीद डाळ जे आहे उडीद डाळ जी आहे ते उष्ण वीर्यात्मक आहे, बल्य आहे, सप्तधातुवर्धक आहे. म्हणजे सप्तधातुवर्धक म्हणजे कसं आहे की शरीरात 7 धातू आहेत: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. हे सगळं जर वाढायचं असेल, ज्यांना वजन वाढवायचं आहे, ज्यांना बल्य वाढवायचं आहे, जे जिमला जात असतील त्यांच्यासाठी मी तुम्हाला सुचवू शकतो की उडीद डाळीचे काही पदार्थ असतील तर ते नक्कीच घ्या. पण इथे एक उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे आवर्जून म्हणजे लक्षात घ्या. आता हा तुमच्यासाठी थोडासा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला हा प्रश्न पण आहे. दही वडा, आता दही आणि वडा हा खावावा की न खावावा हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा जो प्रश्न आहे तुमच्यासाठी, दही गरम आहे की थंड आहे. ओके, क्वेश्चन बघा, दही गरम आहे की थंड आहे. आणि आता कसं आहे की उडीद वडा आहे, हा गरम आहे की थंड आहे. ओके, टाईप करू शकता, दही ही गरम आहे की थंड आहे शरीराला. बघा कोण पट्टा दिशेने उत्तर देऊ शकतं बघायचं आहे मला. सुतार मॅडम वेलकम. दही गरम आहे की थंड आहे. बघा प्रश्नाचं उत्तर कोणीतरी टाईप करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. ओके, गरम असेल तर गरम म्हणून टाईप करू शकताय किंवा हॉट म्हणून टाईप करू शकताय. दही गरम आहे काय थंड आहे. ओके, सतीश सोनलकर सर. ओके, एकट्याने उत्तर तर दिलं, हे पण फार महत्त्वाचं आहे. तर आपण दही आणि वडा जे आहे तर विषय बघा, थंड आहे, थंड आहे. ओके ओके, बऱ्याच जणांची उत्तर येत आहेत दही शीत आहे. ओके, आता बघा बरोबर म्हणजे कसं आहे की आपण दही जे आहे आयुर्वेदानं म्हणजे कसं आहे की त्याचा जो काही उल्लेख केला आहे त्याचा जो काही वीर्य आहे तो उष्ण आहे मित्रांनो. तर उष्ण असल्यामुळं कसं आहे की दही पण उष्ण आहे आणि वडा जो आहे उडीद वडा हा पण उष्ण आहे. तर आता कसं आहे की आपण नुसतं बाहेरून बघून त्याचं म्हणजे थंड याच्यात ठेवलेला असेल किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल किंवा नॉर्मली म्हणजे कसं आहे की ते थंड दिसतं म्हणून थंड नसतं. तर त्याच्यातला जो वीर्य असतो तो पण फार महत्त्वाचा आहे, तो उष्ण असतो. त्यामुळं दही आणि वडा, आपला जो काही उडीद वडा आहे, उडीद हे उष्ण आहे आणि दही हे सुद्धा उष्ण आहे. जर दोन्ही उष्ण तुम्ही एकत्र खात असाल तर दही वडा जो आपण म्हणतो तो आपल्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण करू शकतो. आणि जेणेकरून आपण ह्या गोष्टीला आपल्याला कसं आहे की जर उष्णता जास्त प्रमाणात निर्माण होत असेल तर नक्कीच तुम्हाला म्हणजे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर कसं आहे की तुम्हाला पोटाचे त्रास होऊ शकतात. आणि त्यामुळं कसं आहे की तुम्हाला दही आणि वडा ते दोन्ही गरम झाल्यामुळं तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. तर हे आयुर्वेदानं कुठेही उल्लेख असा सांगितलेला नाही की दही आणि वडा एकत्र खावा म्हणून. पण आपण नवीन नवीन टेस्ट, नवीन नवीन जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नवीन नवीन आयडियाज काढत असतो आणि त्यामध्ये ह्या गोष्टी म्हणजे मोडतात. तर जेणेकरून ह्या अशा पद्धतीतले प्रयोग आपल्यासाठी म्हणजे प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात. ओके, तर मसूर एक आहे, म्हणजे मसूर आपण बघू शकतो की हे मेदनाशक आहे. मसुरात जे काय लठ्ठ आहेत त्यांच्यासाठी म्हणजे फार चांगल्या पद्धतीत उपयोग होऊ शकतो. मेदनाशक म्हणून उपयोग आहे. नेत्र रोगांच्या मध्ये फार चांगल्या पद्धतीत ओके, थंड करून खाणे हे म्हणजे कसं आहे की फ्रीज वगैरे ह्याच्यामध्ये ठेवून खाणे हे पण म्हणजे आपल्याला म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीनं संस्कार बदलतो त्याच्यावरचा आणि तेही हानिकारक आहे. ताजं लावा, ताजं खावा. ओके, हा म्हणजे रूल लक्षात ठेवा. ओके, राईट. आपण तुम्हाला मसूरच्या डाळीबद्दल मी सांगत होतो, मसूरच्या डाळीबद्दल तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि त्याच्यानंतर आपण दुसरी जी गोष्ट आहे, मसूर ती त्यांना पण महत्त्वाची आहे जेणेकरून कसं आहे की ज्यांना म्हणजे अतिसाराचा म्हणजे वारंवार म्हणजे त्रास असेल त्यांच्यामध्ये तुम्ही म्हणजे कसं आहे की पोट साफ एकाच वेळी होत नाही, वारंवार जावं लागत असेल तर त्यांच्यामध्ये मसूर डाळीचा उपयोग होऊ शकतो. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, कुळीत ही फार म्हणजे चांगली आपल्याकडे म्हणजे एक
ही आहे डाळ आहे कुळीथ डाळ. तर ही उष्ण थोडीशी असते, पण ज्यांना ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना गॉल ब्लॅडरचा स्टोन आहे, ज्यांना किडनी स्टोन आहे, त्यांच्यासाठी अतिशय म्हणजे कसं आहे की रामबाण उपाय असणारा म्हणजे हा एक एक डाळ आहे, जेणेकरून तुम्ही जेवणामध्ये ते वापरू शकताय. आता त्याच्यामध्ये तुम्ही ब्लडला प्युरिफिकेशन करण्यासाठी पण फार चांगल्या पद्धतीत त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर हरभरा आणि चणा डाळ जे आहे तर थोडंसं ह्याचा वापर जो आहे तो जपूनच करा, कारण जेणेकरून आपण बघतोय आज वडापाव खाणारी बरीचशी लोकं आहेत, किंवा जेणेकरून कसं आहे की हरभरा आणि चणा डाळ याच्यामुळं कसं आहे की शरीरात वाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते, गॅसेस निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तर जपून खायला काय हरकत नाही. म्हणजे कसं आहे की त्याच्यावर म्हणजे कसं आहे की एकतर म्हणजे चणा डाळीचा उपयोग किंवा बेसनचा जो काय उपयोग आहे, तर बेसनचा जो काय उपयोग आहे तुम्ही मोस्टली कसा उद्वर्तन म्हणून चिकित्सा सांगितलेली आहे, चेहऱ्याला लावण्यासाठी असेल, बॉडीला लावण्यासाठी असेल, त्यावेळेला त्याचा वापर तुम्ही करू शकता. ओके राईट. आता ह्या डाळीचा तडका ह्या एक विषय मला तुम्हाला सांगायचा आहे. डाळ तडका आपण बऱ्याच वेळा म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यानंतर किंवा बऱ्याच वेळा म्हणजे डाळीवर तडका आपल्या पारंपरिक पद्धतीत दिला जातो. तो योग्य आहे की न आहे योग्य आहे ते आपण बघूया. तर डाळ ही जी आहे ती नक्कीच उष्ण आहे, पण त्याला थोडंसं जर स्निग्ध करायचं असेल तर तुपाची किंवा तेलाची तर त्याला तडका जर दिला, तडका देत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मिरी असेल किंवा जनरली ओवा असेल, जिरे असतील, तर ह्याची म्हणजे कसं आहे की हे घातली जाते, फोडणी घातली जाते आणि त्याचा तडका दिला जातो. एखादी मिरची पण टाकली जाते. तर अतिशय चांगल्या पद्धतीत म्हणजे डाळ तडकाचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. तर ह्याचा उल्लेख मी सुरुवातीला म्हणजे कसं आहे की ल्युबिक युनिव्हर्सिटीमध्ये जर्मनीमध्ये याचा एक स्टडी केला गेला. वरण आणि भात जे आहे किंवा मोस्टली म्हणजे डाळ आणि भात जे आहे भारतीय संस्कृतीमध्ये जास्त खाल्ली जाते आणि इकडची लोकं फिजिकली फिट आहेत हे ज्यावेळा लक्षात आलं तर तिने डिक्लेअर केलं की इट इज द बेस्ट डाएट इन द वर्ल्ड. बघा फार चांगल्या पद्धतीत म्हणजे कसं आहे वरण भात असेल म्हणून आपल्याकडे हॉस्पिटलाइजमध्ये असतील किंवा हॉस्पिटलमधनं आल्यानंतर सुद्धा म्हणजे आपण काय देतो, वरण भात हे म्हणजे मोस्टली देत असतो. तर हे आपण तुमच्या लक्षात येईल. आता पालेभाज्या, याच्याबद्दल पालेभाज्या थोडंसं मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. पालेभाज्या बघा, पालेभाज्या क्षारयुक्त असतात, जेणेकरून कसं आहे की पावसाळ्याच्या वेळी घेत असताना किंवा उन्हाळ्याच्या वेळी घेत असताना थोडंसं जपून खाल्लं पाहिजे असं म्हणजे शास्त्रात सांगितलेलं आहे. आता जपून म्हणजे पालेभाज्या आत्ताच्या जेवढे डायटिशियन आहेत ते सगळेजण सांगतात की पालेभाज्या भरपूर खावा, पण आयुर्वेदानं असं सांगितलं आहे बऱ्यापैकी म्हणजे खात असताना जपून खाल्लं पाहिजे. म्हणजे कसं खाल्लं पाहिजे, एकतर कसं आहे की ती जी काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेणेकरून कसं आहे की आपण ज्यावेळेला पालेभाज्या आणतो ते क्षारयुक्त असतात. त्यासाठी त्याचं एकतर म्हणजे कसं आहे की आणल्यानंतर ते पाण्यामध्ये घालून भरपूर गरम पाण्यामध्ये त्याला म्हणजे भरपूर म्हणजे शिजवलं पाहिजे किंवा भरपूर म्हणजे त्याला गरम केल्यानंतर ते परत म्हणजे त्यातलं पाणी काढलं पाहिजे आणि पाणी फेकून देऊन मग नंतर त्याचं म्हणजे पालेभाजी जी आहे ती केली पाहिजे, जेणेकरून त्याचा कोणत्याही पद्धतीत त्रास होणार नाही. ह्या गोष्टीचा पार्ट बघितला पाहिजे. पालेभाज्यांचा उपयोग म्हणजे कसा आहे की पोट साफ होण्यासाठी फार चांगल्या पद्धतीत होऊ शकतो. रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही पालेभाज्यांचा वापर तुम्ही नक्कीच करू शकताय. जेणेकरून कसं आहे की याच्यामध्ये अजून एक जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये राईस जो आहे, राईसबद्दल बरेच जणांच्यामध्ये गैरसमज आहेत, तेही मला आज थोडंसं म्हणजे उल्लेख करायचा आहे. बघा कसा पार्ट आहे, तर डायबिटीज लोकांनी म्हणजे कसं आहे की राईस खाऊच नये असा बरेच जणांच्या ठिकाणी उल्लेख आहे. पण आयुर्वेदानं कसं सांगितलं आहे बघा, आज जर तसं बघायला गेलं तर आपला बंगालचा जो काय पार्ट आहे किंवा आपल्याकडे कोकणातली काही लोकं आहेत किंवा बऱ्याच अंशी म्हणजे कसं आहे की केरळची साईडची काही लोकं आहेत, तर तिकडं दुसरं काही आहार नाही आहे. तिथं म्हणजे कसं आहे भात आणि भाताचेच पदार्थ खाल्ले जातात. मग त्यांना मधुमेह नाही आहे का? मधुमेह आहे, पण मधुमेहाला पूर्ण म्हणजे आहार त्यांनी वर्ज्य केलेला नाही हे मला सांगायचं आहे. किंवा पूर्ण म्हणजे कसं आहे की लठ्ठपणा जर असेल तर त्याच्यामध्ये भात खाऊच नका असं काही जण म्हणजे उल्लेख करतात. पण तेही म्हणजे किती म्हणजे प्रमाणात बरोबर आहे की चुकीचं आहे बघा. एकतर म्हणजे जनरली कसं आहे की भात हा पूर्णपणे म्हणजे कसं आहे की पाण्याच्या ठिकाणी वाढणारा हा एक हे आहे.
प्लॅन्ट आहे किंवा पाण्याच्या ठिकाणीच वाढणारं हे म्हणजे भात आहे. तर त्यामुळं कसं आहे की पाण्याचं प्रमाण हे अंश जास्त असतो त्याच्यामध्ये, आणि जेणेकरून कसं आहे की तुम्ही थोडं जरी भात खाल्ला तर तुमचं पोट भरल्यासारखं वाटेल. म्हणून काही लोकांना म्हणजे नक्की असं वाटत असतं की रात्रीचं किती जरी जेवण झालं किंवा सकाळचं काही जेवण झालं तर भात आणि वरण हे वरण पाहिजे किंवा भात आणि आमटी असल्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटत नाही. बरोबर आहे. हे असं जर बरोबर वाटत असेल तर कुंभार साहेब तुम्ही टाईप करू शकताय, सगळेजण टाईप करू शकताय की यस म्हणून. तर बघा, भाताचा जो काय उल्लेख सांगितला आहे त्याच्यामध्ये भात हे ओल्ड ह्याच्यामधलं असावं, जुना राईस हा जास्त चांगल्या पद्धतीत उल्लेख सांगितला आहे, जेणेकरून 1 वर्षानंतरचा जो काय आहे, 1 वर्षाचा जो आहे ठेवल्यानंतरचा जो काय पार्ट आहे तो वापरायला फार चांगल्या पद्धतीत तुम्हाला वापरू शकताय. आणि तुम्ही जर केरळला गेला किंवा बंगालला गेला तर जेवढं राईस असेल त्याचा रेट जास्त असतो, नवीन रेटचा जास्त राईसचा रेट जास्त नसतो. हेही तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्हाला जाणवू शकेल आणि तुम्ही बघू शकाल. तर मासिक ह्याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये लेडीजमध्ये मासिक धर्मामध्ये याचा उल्लेख म्हणजे कसं आहे की फार चांगल्या पद्धतीत सांगितला आहे. ते कशा पद्धतीत बघा, जेणेकरून त्याच्यामध्ये भातामधले पेज असेल, मांड जे आहे ते तयार करायला सांगितलेलं आहे. भातावरचा जो काय पेज म्हणतो आपण तो ही पद्धती, मग तो कसा तयार करायचा ह्याचा आपण म्हणजे आयुर्वेदशास्त्रानं फार चांगल्या पद्धतीत सांगितलं आहे. बघा, एक तर म्हणजे भात जे आहे, थोडंसं भात जे घेतलेलं आहे आपण, म्हणजे कसं आहे की 1 वाटी भात असेल तर 14 पट त्याच्यामध्ये पाणी आवश्यक आहे. आणि 14 पट पाणी जे आहे ते परत ज्यावेळेला आपण शिजवायला ठेवू, शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये शिजवत असताना भात ज्यावेळेला शिजला जाईल त्यातला तो जो आहे ओके, तर खाऊ शकता. आमच्या आयुर्वेदाप्रमाणे तुम्ही खाऊ शकता डायबिटीजमध्ये पेशंटमध्ये, पण हा ओल्ड राईस असावा आणि थोडक्यात थोडं खावावं. ओके, म्हणजे पोट अति प्रमाणात वेगवेगळे पदार्थ खाऊ नयेत, नियमाप्रमाणे शरीराला पोषक असाच आहार घ्यावा. ठीक आहे. डायबिटीज पेशंटसाठी खाय का न खावं हा विषय होता. आता जेणेकरून कसं आहे की 1 भाग आणि 14 पट पाणी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं, आणि त्याच्या भातावरचा जो काय वरचा जो काय पेज आहे तो काढून तुम्ही प्यायला देऊ शकता, जेणेकरून इट विल वर्क लाईक म्हणजे सलाईन. म्हणजे कसं आहे की तुम्हाला इमिजिएटली म्हणजे त्याचा इफेक्ट जो आहे फार चांगल्या पद्धतीत पेशंटमध्ये पडतो. आणि जेणेकरून आपल्याला दुसरा एक उल्लेख असं सांगितलेला आहे, ज्या स्त्रियांच्यामध्ये मासिक धर्मामध्ये वाईट किंवा वेगवेगळ्या वेळी व्हाईट डिस्चार्ज, रेड डिस्चार्ज जास्त असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा द्यायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीत अजून एक पार्ट तुम्हाला मला सांगायचा आहे, आणि तो फार महत्त्वाचा पार्ट आहे. रिफाईंड ऑइलबद्दल थोडंसं बोलायचं आहे. रिफाईंड ऑइल, आता तेल आणि आता तुम्ही तेल चांगलं की तूप चांगलं ह्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही मला सांगू शकताय. तेल महत्त्वाचं आहे की तूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी? ओके, टाईप करू शकता. तेल ज्यांना वाटत असेल तर तेल टाईप करू शकताय, ज्यांना तूप चांगलं वाटत असेल तूप टाईप करू शकताय. बघा, कोणती गोष्ट महत्त्वाची आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत. आता पूर्वी म्हणजे कसं असायचं की घाण्यावरचं तेल काढलं जायचं आणि घाण्यावरचे तेल आपण सगळेजण वापरत होतं, आणि बऱ्याच अंशी म्हणजे जे काय म्हणजे डेथ रेट होता त्यावेळी म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी 30व्या वर्षी म्हणजे तुम्हाला कधीच म्हणजे पेशंट किंवा एखादा माणूस दगावला असं कधीच तुम्ही ऐकायला तुम्हाला पूर्वी मिळायचं नाही. पण आता तुम्ही सर्रास तुम्ही हो बरोबर आहे, तूप अगदी बेस्ट, व्यवस्थित उत्तर आले, तूप. तर तूप फार श्रेष्ठ आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे तुपाला फार म्हणजे महत्त्व आहे. ओके, सगळ्यांचं बरोबर आहे, तूप आहे. आणि बघा, तुपाचा वापर हा फार चांगल्या पद्धतीत होऊ शकतो. आता हा जो काय म्हणजे पार्ट आहे रिफाईंड ऑइल, ह्याच्याबद्दल थोडंसं बोलतो. रिफाईंड ऑइल बरेच जणांचे म्हणजे कसं आहे की ॲडव्हर्टाईजमेंट इतकी आहे म्हणजे की रिफाईंड ऑइल खावा, रिफाईंड ऑइल खावा. ओके, पण महाग आहे, बरोबर आहे. पण ज्या वेळा म्हणजे कसं आहे की 4 लाख जर तुमचे तुपाला जात असतील आणि जर तेलाला तुमचे कसं आहे तूप नक्कीच महाग आहे, पण उपयोग पण त्याचा तशा पद्धतीत जर चांगल्या पद्धतीत केला गेला तर चांगल्या पद्धतीत उपयोग होऊ शकतो. आणि रिफाईंड तेलाबद्दल ज्यावेळेला आपण बोलत आहोत तर रिफाईंड तेलाबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन, बरेचसे केमिकल्स वापरले जातात, आणि सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शनमुळं कसं आहे की त्यामुळं एकतर डायझिनेस म्हणजे कसं आहे की येतो, दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की ड्राउझिनेस म्हणजे कसं आहे की डलनेस येतो, आणि एकदा तेल जे वापरलेलं आहे ते परत तेल वापरू नये असं आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. तर तिथं कसं आहे की कमीत कमी
फॅरेनहाईटपर्यंत म्हणजे तेल गरम केलं जातं आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे कसं आहे रिफाईंड म्हणजे वारंवार केल्यामुळं त्यातले जे आवश्यक घटक आहेत ते निघून जातात. त्यामुळं घाण्याचं तेल हे फार उत्तम पद्धतीत वापरायला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीत तुम्ही त्याचा वापर करू शकता जेणेकरून त्याचा भरपूर पद्धतीत चांगल्या पद्धतीत त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि रिफाईंड ऑइल हे शरीराला बघायला गेलं तर त्याच्यापासून काय कोलेस्ट्रॉल किंवा बाकीच्या गोष्टी कोणत्याही पद्धतीत आपल्याला म्हणजे कसं आहे की जे काही आवश्यक घटक आहेत ते तर मिळत नसतील तर फार हानिकारक आहे असं म्हटलं जातं. तर आपण त्याच्याबरोबर आपण दुसरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टीनं तीळ तेल हे फार चांगल्या पद्धतीत सांगितलेलं आहे. आणि फ्लेक्झिड ऑइल जे आपण म्हणतो फ्लेक्झिड ऑइल जे आहे जवस तेल आहे ते फार चांगल्या पद्धतीत त्याचा उपयोग होऊ शकतो. जवस तेलाचा वापर पण फार चांगल्या पद्धतीत बेनिफिट त्याचा वापर होऊ शकतो जेणेकरून त्याच्यामध्ये ओमेगा 3 हा एक कंटेन आहे. बऱ्याच गोष्टी बघितल्या. फ्लेक्झिड ऑइल जे आहे जवस तेल तुम्ही त्याचा वापर तुम्ही करू शकताय. आणि त्याच्याबरोबर भांडी कोणती वापरावी जेवण करण्यासाठी, आता हा एक मोठा पार्ट आहे. बरेच जण प्रश्न विचारत असतात तर त्यामध्ये तर तो एक पार्ट मला तुम्हाला करायचा आहे की क्लिअर. तर बऱ्यापैकी ॲल्युमिनियमची भांडी आपल्याकडं आढळतात आणि स्टीलची भांडी आढळतात. आणि स्टीलची भांडी ॲल्युमिनियमची फारच डेंजर आहेत. तसं बघायला गेलं तर ॲल्युमिनियम ऑक्साईड त्याच्यामध्ये असतं आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड इट इज लिटल बिट डेंजरस. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3 मी गोष्टी सांगेन. लोहाची जी भांडी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये हे बेस्ट आहे जेवण करण्यासाठी, काहीच अडचण नाही. सोयाबीन तेल तुम्ही थोड्या प्रमाणात वापरू शकता पण जास्त प्रमाणात नाही. म्हणजे एक तेल एकच महिन्यामध्ये असं वापरू नका, मल्टिपल तेल तुम्ही वापर करू शकता. पण सतीश सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त जो वापर आहे तुपाचा करावा जेवणामध्ये. ओके, तर त्याचा उपयोग तुम्हाला चांगल्या पद्धतीत होऊ शकेल. त्याच्यानंतर तुम्हाला भांड्यांच्यामध्ये मी सांगितलं की लोहाची भांडी जी आहेत म्हणजे लोखंडाची भांडी जी आहेत ती वापरायला काय हरकत नाही. पितळी जी भांडी आहेत ती सगळ्यात बेस्ट आहेत. तर त्याच्यानंतर कसं आहे की तांब्याची जी काही भांडी आहेत तर पाणी पिण्यासाठी तुम्हाला जर वापरायचं असेल तर तांब्याची भांडी ही आयुर्वेदानं फार चांगलं आणि श्रेष्ठ सांगितलं आहे. जेणेकरून कसं आहे की रिक्वायर्ड जे काही कॉपर आहे, जे काय बाकीचं जे आपल्या शरीराला जे लागणार आहे जे घटक जे आहेत ते पाण्यामध्ये मिळून जातात. आणि इट इज अ वेल अँड बेस्ट टू ड्रिंक द वॉटर फ्रॉम द म्हणजे कसं आहे की तांब्यांच्या ह्याच्यामधून म्हणजे तांबे जे आहे तर त्याच्यामधलं तुम्ही घेतलं पाहिजे पाणी. तर शरीराला फार चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण काही रूल्स बघणार आहोत जेणेकरून आपल्याला आता आजच्या सेशनमध्ये फार महत्त्वाचे मला रूल्स क्लिअर करायचे आहेत. तर रूल्स बघा, हे रूल्स जर आपण व्यवस्थित ठेवले तर फार चांगल्या पद्धतीत तुम्हाला उपयोग होऊ शकेल. पहिला जो रूल आहे जेवणाचा एक फिक्स टाईम ठेवणं फार गरजेचं आहे. आणि फिक्स टाईम जे आहे तर कधी जेवलं पाहिजे, एकतर म्हणजे सकाळी जेवलं पाहिजे, संध्याकाळी जेवलं पाहिजे. तर भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण मिनिमम कसं आहे की 2 टाईम आपण जेवण करतो, 2 वेळा जेवतो. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की सूर्योदयानंतर म्हणजे कमीत कमी 3 ते 4 तासाच्या फरकानं तुम्ही जेवलं पाहिजे. आणि संध्याकाळी कसं आहे की सूर्यास्तापूर्वी जेवलं पाहिजे असं आयुर्वेदानं सांगितलेलं आहे. आणि जेणेकरून कसं आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्यांना म्हणजे काम जास्त असेल त्यांनी न्याहारी करावी. म्हणजे कसं आहे की ब्रेकफास्ट आपण म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजीप्रमाणे मॉडर्न याच्याप्रमाणे वापरतो. किंवा ज्यांना म्हणजे काम कमी आहे त्यांनी सकाळचं लवकरच म्हणजे कसं आहे 10च्या दरम्यान किंवा 11च्या दरम्यान जेवण घेऊन टाका. जेणेकरून तुम्ही ब्रेकफास्ट जो आहे तो ड्रॉप करा असं मी तुम्हाला सांगेन. आणि जेणेकरून कसं आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही लोकांना म्हणजे कसं आहे की जेवण्यापूर्वीच म्हणजे स्नान करण्यापूर्वीच चहा घेत असतात किंवा नाश्ता करत असतात किंवा बाकीच्या गोष्टी करत असतात. तर स्नान करूनच गोष्टी केल्या तर अजून शरीर फार शरीराला म्हणजे मागणी जो आहे तुमचा फार चांगल्या पद्धतीत राहू शकतो. किंवा ज्यावेळेला बाहेरून येतो आपण हातपाय धुवून म्हणजे कसं आहे की खाणं जेवणं जे आहेत ते पण फार महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपला अग्नी चांगला तेज राहतो आणि फिक्स प्रमाणात त्याचा बेनिफिट होऊ शकतो. आता उष्ण आणि जे काय याच्यामध्ये भागात राहत असतो आपण तिथं काही वेळा म्हणजे कसं आहे की ह्या गोष्टी फार पाळल्या जातात. म्हणजे कसं आहे की आपल्याकडेही ती महत्त्वाची गोष्ट आहे की आपणही त्या गोष्टी पाळाव्यात. हातपाय धुवून अगदी म्हणजे व्यवस्थित म्हणजे कसं आहे की काही वेळा आंघोळ करून तुम्ही जेवायला बसत असेल तर चांगली गोष्ट आहे. तर ही एक गोष्ट सांगितल्यानंतर आता आपल्या पोटामध्ये किती % काय काय ठेवलं पाहिजे. तर 50% ऑफ सॉलिड, 50% ऑफ लिक्विड
आणि 25% स्पेस हा नेहमी मोकळा राहिला पाहिजे. जेणेकरून कसं आहे की स्पेस जर मोकळा राहत असेल तर त्याचा उपयोग तुम्हाला म्हणजे कसं आहे की चांगल्या पद्धतीत होऊ शकतो. म्हणजे कसं आहे की त्याच्यामध्ये शरीरामध्ये जडपणा वाटत नाही, आळसपणा येत नाही. आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जेवण झाल्यानंतर एक शतपावली घ्यायची आहे, जेणेकरून आयुर्वेदामध्ये ह्याला फार महत्त्व दिलं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये हे पण फार महत्त्वाचं आहे की शतपावलीला महत्त्व आहे. आणि शतपावली झाल्यानंतर वामकुशी आयुर्वेदानं सांगितलेलं आहे, तर वामकुशी तुम्ही करू शकता. म्हणजे कसं आहे एक 10 मिनटं 15 मिनटं फक्त म्हणजे कसं आहे की विश्रांती आवश्यक आहे. आणि ती आवश्यक जे आहे त्याच्यामुळं ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीत होऊ शकतं. आणि लेफ्ट साईडला तुम्ही झोपा, जेणेकरून कसं आहे की जे काय पचनक्रियेला लागणारे जे काय जे काय म्हणजे सर्क्युलेशन आहे ते चांगल्या पद्धतीत होईल. आणि बॉडी अँड माइंड विल रिलॅक्स ॲट अ सिंगल टाईम. तर हे पण फार महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला शतपावली माहिती झाली की 100 पावलं फिरल्याशिवाय झोपू नका, जेणेकरून तिथंच जे काय जेवलेलं ताट आहे तिथंच ढकलून तिथंच विश्रांती घेऊ नका. थोडंसं फिरा आणि मगच तुम्ही म्हणजे झोपी जाऊ शकता. हेही म्हणजे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कसं आहे की आपल्या आयुर्वेदाप्रमाणे सांगितलेली गोष्ट अशी आहे की आपल्याकडे एक गोष्ट मला अजून क्लिअर करायची आहे. जेवणानंतर गोड खावे की जेवणा अगोदर गोड खावे. तुम्ही टाईप करू शकता, अगोदर खावे अगोदर आणि नंतर खायचं तर नंतर. कोणती गोष्ट तुम्हाला योग्य वाटते, जेवणा अगोदर गोड खाल्लं पाहिजे की जेवणानंतर? टाईप करू शकता तुम्ही. ओके, जेवणा अगोदर गोड खाल्लं पाहिजे की जेवणानंतर गोड खाल्लं पाहिजे? ओके, तुम्ही टाईप करू शकता, जेणेकरून मला माहिती होईल की तुम्ही बघताय आणि व्यवस्थित तुम्हाला ते लक्षात येतं. ओके, फर्स्ट किंवा लास्ट, यू कॅन टाईप फर्स्ट किंवा लास्ट. ओके, जेवणानंतर गोड खाल्लं पाहिजे. अगदी जेवणानंतर नाही आहे, कारण आयुर्वेदाप्रमाणे कसं आहे की मधुर जे आहे आपल्याकडे जेवणानंतर काही वेळा म्हणजे लोक आईस्क्रीम खातात आणि बऱ्याच वेळा म्हणजे गोड पदार्थ खातात. ओके, आय थिंक आफ्टर, राईट, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण जेवणा अगोदर जर आपण म्हणजे गोड घेत असाल तर दॅट इज अ वेल अँड गुड. म्हणजे आयुर्वेदानं कसं आहे की षड्रसात्मक आहार सांगितला आहे. मधुर, आम्ल, कटू, तिक्त, कषाय हा जो काय आहार आहे तो तुम्ही व्यवस्थित तुम्ही घेऊ शकताय. विष्णू सर वेलकम. तर त्या पद्धतीत तुम्ही घेऊ शकताय. आणि त्याच्यानंतर आयुर्वेदामध्ये अजून एक फार चांगली गोष्ट सांगितली आहे. आता ह्याला म्हणजे कसं आहे की ओके, शेंगदाणा जर म्हणजे जेवणा अगोदर शेंगदाणा गुळ काही ठिकाणी खाल्लं जातं आणि गुळ आणि शेंगा ह्या म्हणजे आपल्यामध्ये जेवणामध्ये सुद्धा असतात काही ठिकाणी. तर तुम्ही खाऊ शकताय, काही अडचण नाही आहे. तर आता किरण हे पहिल्यांदा खाल्लं पाहिजे गोड पदार्थ जे आहेत ते, राईट. आणि आता आपण जे पार्ट बघतोय तर गोड पदार्थानंतर आपल्याकडे अजून एक गोष्ट आहे की जेवणानंतर आपल्याकडे पारंपरिक पद्धतीत जर बघितलं आपल्याकडे पान दिलं जातं खायला किंवा पान खाल्ले जायचं. तर ते पान कशाचं आहे तर नागरवेलीचं पान आहे. आणि नागरवेलचं जे काय पान आहे ते पान म्हणजे काही ठिकाणी म्हणजे कसं आहे की पान खाणं हे चांगलं मानलं जातं, काही ठिकाणी चुकीचं मानलं जातं. पण चुकीचं कोणत्या पद्धतीत आहे मी सांगतो, जेणेकरून ज्याच्यामध्ये म्हणजे मावा असेल, ज्याच्यामध्ये तंबाखू असेल, जेणेकरून कसं आहे की शरीराला हानिकारक पदार्थ जे आहेत ते जर टाकून तुम्ही पानामध्ये खात असाल तो म्हणजे वाईट आहे. आणि जे खरोखर म्हणजे कसं आहे की चांगल्या पद्धतीत इफेक्टिव्ह जर तुम्हाला पानाचा जर उपयोग घ्यायचा असेल, त्याच्यामध्ये चुन्ना असेल, त्याच्याबरोबर कसं आहे कात असेल, त्याच्यामध्ये सुपारी असेल, त्याच्याबरोबर कसं आहे की वेलदोडे असतील आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये बडीशेप असेल आणि हे नागरवेलीचं पान असेल. आणि त्याच्याबरोबर दुसरं जे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्याकडं कसं आहे की गुलकंद असेल. तर ते जर तुम्ही पान खात असाल तर तुमच्या 2 गोष्टी फायद्याच्या होऊ शकतात. एक तर एन्झाईम सिक्रेशन जे आहे ते चांगल्या पद्धतीत होऊ शकतात. पाचक जे खाल्लेल्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या पचू शकतात. आणि जर चुन्ना जो आपण जे सांगितला आहे तो आयुर्वेदानं कसं आहे की कमीत कमी 100पेक्षा जास्त वातरोगावर उपयोगी आहे. कॅल्शियम बिल्टअप आणि शरीरातलं जे काही कॅल्शियम बिल्टअप आहे त्याच्यामध्ये पण फार चांगल्या पद्धतीत चुन्नाचा उपयोग होऊ शकतो. फक्त माझा आजचा सेशनचा चुकीचा अर्थ काढू नका. सरांनी पान खायला सांगितले म्हणजे त्याच्यामध्ये तंबाखू बिलकुल नाही, मावा बिलकुल नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर गोडे मसाले पान म्हणू शकता तुम्ही. तर फक्त मसाला म्हणजे तो जेणेकरून तंबाखू मसाला असू नये हे लक्षात घ्या, राईट.
म्हणजे कसं आहे की ही गोष्ट डॉक्टरांनी सांगितली आणि काही लोकांनी मांडली तर ती फार महत्त्वाची गोष्ट होते. तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर खाऊचं पान तुम्ही खायला काय हरकत नाही आणि पारंपरिक पद्धतीनं ह्याला पण महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर आजच्या दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच जणांनी अगदी म्हणजे राईट टू राईट टाईम आला, बऱ्याच जणांनी ऐकलं आणि त्याच्यामध्ये वेळ काढून तुम्ही अगदी म्हणजे कार्यक्रम ऐकला आणि ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता.